आता आलं माझ्या लक्षात. त्या ग्रंथातील अशुद्धता, अपवित्रता शोषून घेतल्यानंतर तुळजाला योगनिद्रेची आवश्यकता भासली असणार. ही देवांची निद्रा असते. ते ही निद्रा वर्षातून एकदा घेतात. याचाच अर्थ तुळजा आता योगनिद्रेत आहे. उत्तम योग जुळून आलाय. आता कोणत्याही क्षणी माझं पुढचं अस्त्र, माझा वीर जगदंबापर्यंत पोहोच, जगदंबापर्यंत पोहोच, जगदंबापर्यंत पोहोच. उद्या सकाळपासून जगदंबाचं सगळं आयुष्य बदलून जाईल आणि यावेळी तिला वाचवायला तुळजा सुद्धा तिथे नसेल. आता जगदंबाचा पराभव निश्चित आहे. एवढ्या दिवसांनी आलायसा, तुमच्यासाठी झाक स्वयंपाक बनवते आणि तुमच्या आवडीची खीर बी बनवते. कर कर. एवढी वर्ष त्या कोठडीत राहून जेवणाची चव काय असत्या तेच विसरलोय बघ. तिथं ते देतील ते किडूक मिडूक काय बी खायचं आणि तसंच त्या अंधार कोठडीत पडून राहायचं. ही गुलामगिरी लय भयंकर असत्या बघ. हा, पण आता मी गावात आलोय. आता मस्त राहणार. मला आलेले अनुभव समद्या गावाला सांगणार, समद्यासनी शहाणं करणार. काय गरज नाही गावच्या लोकांना शान करायची. ते आधीच आतीलही शानी आहेत. त्या परीस मी काय सांगते ते ऐका. तुम्ही असुरांच्या राज्यात राहून आलाय का नाही? होय. तिथं काय चालतंय, कसं चालतंय, तुम्हाला समजा ठाव आहे. होय. मग त्या असुरविद्येचा वापर करून गावातल्या लोकांना आपल्या ताब्यात कसं घेता येईल ते बघा. सुंदरा, हे काय बोलतेस? अगं, ती आपल्या गावातली माणसं आहेत, आपली माणसं आहेत. आपल्यासाठी त्यांनी काय आपल्यासाठी ढेकळ केलंय आतापर्यंत? हा, गावातली समधी माणसं एक जात हलकट आणि नालायक आहेत. अहो, तुम्ही नसताना गावातल्या लोकांनी लई टोमणे मारल्यात मला. आणि सगळ्यात जास्त हलकट घर तर त्या जनक बाबाचं आहे. जेव्हापासनं त्या अवधसा पोरगी घरी आल्या नव, अहो जगणं कठीण केलंय होती ना माझं. अगं, ती एवढीशी पोरगी किती गरीब वाटत्या. तिनं काय केलंय तुझं? चेहऱ्यावर जाऊ नका सा तिच्या. खालमुंडी आणि पाता धोंडी आहे नुसती. अहो, तिच्या परिसी एकदा नाही 100 वेळेला अपमान झालाय माझा. तू उगाच ग बसा. तुम्ही नसताना समजा घर चालवलंय म्या आणि तुमच्या परीस जास्तच नरक यातना भोगल्यात. उगा माझ्यावर दादागिरी करू नका, नाहीतर गाठ माझ्याशी हाय सांगून ठेवते. देवीनं तिथनं वाचवलं आणि हिथं या चेटकिनीच्या तावडीत सापडलो. ह्याच्यापेक्षा तो नरक बरा होता असं वाटायला लागलं नाही म्हणजे मिळवलं. तुळजाई, मी कट्टी होते तुझ्याशी, चिडले होते, पण मला आता खरंच वाईट वाटतंय ग. माझं चुकलं, पण तू माझ्यावर रागवली नाहीस ना? मला माहितीये तू आता बोलू शकत नाहीस ते, कारण तू योगनिद्रेत आहेस ना. तुळजाई, तू लवकर बाहेर ये ना त्यातून. माझ्याजवळ ये ना ग. मला माहितीये आता तुझी देवी शक्ती माझ्यापाशी नाहीये, पण तू काळजी करू नको. हा, माझ्यावर
किंवा या गावावर कुठलंही संकट आलं तर मी माझी शक्ती वापरून त्याच्याशी लढेन, सगळ्यांना वाचवेन. कारण जी तुळजाईची शक्ती ती जगदंबाची शक्ती. तू म्हणजे मी, मी म्हणजे तू. अरे वा, पूजा झाली. पण किती सुंदर पूजा रचली आहेस ग तू, माझी गुणाची लेखते. बरं हे घे, देवीजवळ नैवेद्य दाखव. देवी आई, घरात जे काय होतं ते तुझ्या समोर ठेवलंय बघ, गोड मानून घे. घेतला गोड मान. विवेक पोचला माझ्यापर्यंत. काय बोललीस ग? नाही, काय नाही. बर चला, मी धनाजीरावच्या वाड्यावर जाऊन येतो. त्यांनी आपल्याला बैल दिलाय, आपण जमल तसे पैसे फेडू म्हणलं होतं, पण पैसे दिलेच नाहीत. ते देऊन येतो. एवढा चांगला माणूस आहे, स्वतःहून बैल दिला पण पैसे काही मागितले नाहीत. पण आपलं काही कर्तव्य आहे का नाही? हा, मी जाऊन येतो. काय वय वय, या जाऊन. ए नाही नाही, असं खोटं नाही बोलायचं. नियम म्हणजे नियम, तो मोडायचा नाही. मी काय नियम मोडलाय? जा, तूच खोटं बोलतेस. अरे थांबा, का म्हणताय एवढे? बघ ना जगदंबा, हा किसना नियम मोडतोय. किती सांगितलं तरी ऐकतच नाही. ह्याला काय तर शिक्षा कर आता. ए नाही ग, या रेषेच्या आत उभारायचा नियम ह्याने आधी सांगितलंच नव्हता. मग मी का शिक्षा घेऊ? तुला शिक्षा मिळालंच पाहिजे. मी नाही घेणार. अरे थांबा, भांडू नका. मला कळलंय काय झालंय ते. किसना, तू नियम मोडलायस, हे खरंय. मग आता त्याची तुला शिक्षा घ्यावीच लागेल. अगं पण हे बघ, पहिल्याच्या शर्यतीत नेम असतो ना. पुन्हा सांगितलं नाही म्हणून काय झालं? तो मोडणं चुकीचं आहे ना. आता कुणाची वस्तू न सांगता घेतोस का तू? तुला आईने एकदा सांगितलं असेल ना, रोज रोज तेच सांगायला लागतं का तुला? नाही. बघ, मग झालं तर. एकदा आपल्याला नियम कळला की कायमचा तो पाळायचाच असतो. हो की नाही? हो. हो. काय ग, काय झालं तुला? खेळत का नाहीयेस तू? माझ्या बाबांना ते माणसं घेऊन गेली. घेऊन गेले? कुठे? सावकारांच्या वाड्यावर. लोहार काकांना वाड्यावर घेऊन गेले? सावकार म्हणजे धनाजी काका ना? अगं ते खूप चांगले आहेत, काळजी करू नको. काही त्रास होणार नाही तुझ्या बाबांना. हा अंधार पुन्हा आला. काय अर्थ असेल याचा? लोहार दादा, अहो काय आहे? काय चाललंय? जनक बाबा, तुम्ही इथं जावा, जावा इथनं. नका थांबू इथं. अहो माझं राहू द्या, पण तुम्हाला काय झालंय? कुणी मारलं? आई राजा, धनाजीरावच्या वाड्यात ही माणसं काय करतायत? कोण आहेत हे? अहो जनक बाबा, म्हणूनच तर सांगतो, जावा इथनं. नाहीतर तो येईल.
हा काय प्रकार आहे? हे आपल्या गावात काय चाललंय? आतापर्यंत जे रिपो आपण पाठवले त्यांच्यापैकी कुणाकडे इतरांना भुलवण्याचं कौशल्य होतं, तर कुणाकडे इतरांना जाळून भस्मसात करण्याचं सामर्थ्य होतं. पण हा रिपू हा थोडा वेगळा आहे. याला एखाद्याला मारायला नाही, त्याच्यावर राज्य करायला आवडतं. आणि एकदा का याची बाधा झाली की मनुष्याचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही. स्वतःची पात्रता, योग्यता, क्षमता सगळं विसरून तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागतो, एखाद्या सम्राटाहूनही जास्त श्रेष्ठ. आणि मग सगळं जग त्याला क्षुद्र, कसपटा समान तुच्छ वाटायला लागतं. सर्व गुलामांचे त्राता, भिंगार गावचे भाग्य विधाता, तुमचे नवीन करता धरता येत आहेत हो. असुर नरेश, स्वतःला लोकांचा भाग्यविधाता समजणारा हा रिपू नेमका आहे तरी कोण? मत 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 मद म्हणजे माज, मद म्हणजे अहंकार, 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 म्हणजे अहंकार. स्वतःला सम्राटांचा सम्राट समजणारा आणि त्याच माजात वावरणारा हा रिपू म्हणजे मद. आता हा मद भिंगार गावात राज्य करण्यासाठी पोहोचलाय. आणि यावेळी तो जगदंबाच्या मागे जाणार नाही, तर जगदंबा स्वतःहून चालत अलगत्याच्या जाळ्यात येईल. जनक, जनक नाव तुझं? होय, धनाजीरावांना भेटायला आलतो. त्यांनी बैल दिला होता मला. त्याचे पैसे जमेल तसे फेडत असतो. तेच द्यायला आलो होतो. तुझ्या बापाचा राजा समजतो का? बघू काय आणलंय ते. हा, हे घ्या.